मी प्राध्यापक B.S. दहिफळे या व्हिडिओतून तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहे 12वी अर्थशास्त्र विषयाच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा प्रत्येक प्रश्नाच्या अर्थासह। नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीच्या अर्थशास्त्राचं मूल्यमापन नेमकं कसं होणार आहे याबद्दल चर्चा करत आहोत आणि या अगोदरच्या व्हिडिओमधून आपण 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये 20 मार्काचं जे उपयोजनावर आधारित चाचणीनुसार होणारं मूल्यमापन आहे हे आपण समजून घेतलं। जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची एक लिंक आपणास पाठवली जाईल, आपण तो व्हिडिओ नक्की पहा। विद्यार्थी मित्रांनो, आज हा व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहे ते प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजावून देण्यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीच्या अर्थशास्त्राच्या बोर्ड परीक्षेला जेव्हा सामोरे जाणार आहोत तेव्हा आपणास या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किंवा आराखडा नेमका काय आहे हे माहिती असणं फार महत्त्वाचं आहे। आणि मी तर त्या पुढे जाऊन हेही म्हणेल की नुसता आराखडा माहिती असून उपयोग नाही, तर त्या प्रत्येक प्रश्नाला कसं हाताळायचं आहे हेही माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळं या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया 12वीच्या अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि त्यासोबतच प्रत्येक प्रश्न कसा हाताळावा हेही मी प्रत्येक प्रश्नाच्या विश्लेषणाने स्पष्ट करणार आहे। त्यामुळे नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे प्रत्येक प्रश्न कसा लिहावा हे सुद्धा तुम्हाला समजायला मदत होईल। पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात, तो म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न। वस्तुनिष्ठ प्रश्न हे आपल्या 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत। तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग यातले नेमकं काय विचारलं जाईल, तर विद्यार्थी मित्रांनो 12वीच्या अर्थशास्त्रात जे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्यातील कोणतेही 4 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत। आता कोणत्या प्रकारांपैकी 4 प्रकारचे उपप्रश्न विचारले जाणार आहेत किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत हे जर आपण पाहिलं तर बघा, पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्या 12वीच्या अर्थशास्त्रात आपण पाहतो तो असा की योग्य पर्याय निवडा। हा जो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा, यामध्ये एक विधान विचारलं जातं। त्या विधानाच्या खाली अ, ब, क आणि ड असे 4 विधानं दिली जातात आणि मग खाली पर्याय असतात। यातील अ बरोबर आहे किंवा यातील ब बरोबर आहे किंवा यातील क बरोबर आहे किंवा यातील अ, ब, क, ड असे 4ही बरोबर आहेत। अशा पद्धतीनं खाली पर्याय दिलेला असतो आणि त्यातला योग्य पर्याय नेमका कोणता आहे हे आपल्याला निवडायचं असतं। त्याला योग्य पर्याय निवडा अशा प्रकारचा प्रश्न असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, हा जर उपप्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्नात विचारायचा असेल तर अशी 5 प्रकारची विधानं दिली जातील 5 गुणांसाठी आणि प्रत्येक एका विधानाला 1 गुण असेल आणि योग्य पर्याय निवडला तर तो 1 गुण आपणास मिळेल। अशा पद्धतीचा हा योग्य पर्याय निवडा हा प्रश्न आहे। त्यानंतर दुसरा उपप्रश्न आहे तो म्हणजे सहसंबंध पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, एका बाजूला सहसंबंध पूर्ण करून दिलेला असेल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला तो सहसंबंध पूर्ण करायचा असेल, अशा पद्धतीनं सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये विचारला जाऊ शकतो। एक उदाहरण देऊन सांगतो विद्यार्थी मित्रांनो, समजा एका बाजूला संपूर्ण लवचिक मागणी आणि त्याला सहसंबंध जोडलेला असेल इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ED इज इक्वल टू इन्फिनिट, इन्फिनिटचं सिम्बॉल काढलेला असेल, हा एक सहसंबंध पूर्ण करून दिलेला आहे। मग दुसऱ्या बाजूला असं दिलेलं आहे की संपूर्ण अलवचिक मागणी। आता आपल्याला तिथं सहसंबंध पूर्ण करायचा आहे। आता लक्षात आलं असेल आपल्याला संपूर्ण लवचिक मागणीला इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे ED इज इक्वल टू इन्फिनिटचं सिम्बॉल दिलेला आहे। याचा अर्थ
पुढच्या बाजूला आपल्याला इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे ED इज इक्वल टू 0 करावं लागेल. का? कारण संपूर्ण अलवचिक मागणी ही इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 या पद्धतीने दर्शवली जाते. अशा पद्धतीनं सहसंबंध पूर्ण करण्यासाठी 5 प्रकारचे सहसंबंध दिले जातील. प्रत्येकी 1 गुण, असे 5 गुणांचे सहसंबंध तुम्हाला पूर्ण करावे लागू शकतात. तिसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. एक विधान दिलं जाईल आणि त्या विधानाला आर्थिक पारिभाषिक शब्द अर्थशास्त्रामध्ये नेमका कोणता आहे, तो नेमका शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि तो लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, याही ठिकाणी आपणास 5 विधानं विचारले जाणार आहेत. प्रत्येक विधान 1 गुणांसाठी. अशा पद्धतीची 5 विधानं विचारली जातील. त्या प्रत्येक विधानामधून अर्थशास्त्रीय परिभाषेतील एक संकल्पना किंवा एक शब्द किंवा एक पारिभाषिक शब्द निघेल, तो तुम्हाला ओळखायचा आहे आणि लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरण देतो. उदाहरणार्थ, वस्तू आणि सेवा यांच्यामध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची असणारी क्षमता, असं विधान आल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात आलं असेल किंवा लगेच क्लिक झाला असेल की ही उपयोगितेची संकल्पना आहे. म्हणून उपयोगिता हा त्याच्यासाठीचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द असेल. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न हाताळायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे विसंगत शब्द ओळखा. आता बऱ्याच वेळा एक 4 शब्दांचा गट दिला जाईल आणि त्या 4 शब्दांच्या गटातील एक शब्द हा त्या 3 शब्दांसोबत न बसणारा किंवा विसंगत असेल. त्यावेळेला आपल्याला तो विसंगत शब्द ओळखता आला पाहिजे. हे आपणास त्या दिलेल्या जे शब्द आहेत त्यावरून लक्षात येणारं आहे. एक उदाहरण घेऊन सांगूया विद्यार्थी मित्रांनो. समजा असं दिलं उदाहरणार्थ, मागणीचे प्रकार आणि पुढं दिलेलं आहे प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी आणि त्या म्हणजे संयुक्त मागणी किंवा पूरक मागणी, आणि चौथा शब्द दिलेला आहे त्या ठिकाणी बाजार मागणी. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, पहिले 3ही मागणीचे प्रकार आहेत, परंतु चौथा बाजार मागणी हा मागणीचा प्रकार नाही, मागणीच्या संकल्पना आहेत त्यामुळं चौथा पर्याय म्हणजे चौथा शब्द विसंगत शब्द झाला. अशा प्रकारे हा प्रश्न विचारला जाणार आहे. 3 शब्द हे सुसंगत असतील आणि त्याच्यातला एक शब्द हा विसंगत असेल, तो आपल्याला ओळखायचा आहे आणि ते उत्तर आपल्याला लिहायचं आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. त्यानंतर 5व्या प्रकारचा जो प्रश्न आहे तो आहे खालील विधानं पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्षात घ्या, योग्य पर्याय निवडा हा प्रश्न वेगळा आणि खालील विधाने पूर्ण करा हा प्रश्न वेगळा. कारण यामध्ये एक विधान दिलेलं असतं आणि पुढं ते विधान पूर्ण करायचं असतं. म्हणजे जे विधान दिलेलं आहे त्या विधानामध्ये आपल्याला योग्य जे उत्तर आहे ते उत्तर वापरून ते विधान आपल्याला पूर्ण करायचं असतं. अशा पद्धतीनं खालील विधाने पूर्ण करा हा प्रश्नसुद्धा एक विधान 1 गुणासाठी, असे 5 विधानं 5 गुणांसाठी विचारले जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढचा जो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे तो चुकीची जोडी शोधा. हा जो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो मर्ज करण्यात आलेला आहे किंवा हा प्रश्न योग्य पर्याय निवडा यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. त्यामुळं तो स्वतंत्रपणे 5 गुणांसाठी विचारला जाणार नाही, नीट लक्षात असू द्या हे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विधाने व तर्क प्रश्न. विधाने व तर्क प्रश्न हा एक नवीन प्रश्न आता आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये अभ्यासावा लागणार आहे. कारण जेव्हा आपण MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षा देऊ तेव्हा त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि त्याची तयारी आत्तापासून आपल्याला व्हावी या उद्देशानं 12वीच्याही अर्थशास्त्रात अशा पद्धतीच्या प्रश्नाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये विधान अ दिलं जातं आणि एक विधान दिलं जातं आणि तर्क विधान ब त्या ठिकाणी एक विधान दिलं जातं आणि मग खाली पर्याय दिले जातात
आणि त्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून ते दोन्हीही विधान आपल्याला तपासून पाहायचे असतात. पहिलं विधान कसं आहे आणि दुसरं विधान कसं आहे, पहिलं विधान सत्य आहे का, दुसरं विधान सत्य आहे का, किंवा पहिलं विधान सत्य आहे आणि दुसरं असत्य आहे का, किंवा पहिलं विधान असत्य दुसरं सत्य आहे का, हे आपल्याला पडताळून पाहायचं असतं. आणि त्याच्यासोबतच पहिलं विधान सत्य असून पहिल्या विधान हे दुसऱ्या विधानाचं योग्य विश्लेषण करणारा आहे अशा पद्धतीचाही खाली पर्याय दिलेला असू शकतो. त्यामुळे त्याच्यातला सहसंबंध सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. अशा पद्धतीनं विधान व तर्क प्रश्न आपल्याला हाताळावा लागतो किंवा सोडवावा लागतो. हा एक वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. असा जर प्रश्न विचारायचा असेल तर याही ठिकाणी आपल्याला 5 प्रकारचे विधानं आणि तर्कविधानं दिले जातील आणि प्रत्येकी 1 गुण असे 5 गुण त्याच्यासाठी असतील. आणि त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे तो म्हणजे योग्य जोडीचा पर्याय निवडा. हा सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न हा योग्य पर्याय निवडा या प्रश्नामध्येच अंतर्भूत करण्यात आलेला आहे. त्यामुळं हा सुद्धा स्वतंत्रपणे 5 मार्कांसाठी किंवा 5 गुणांसाठी विचारला जाणार नाही. याचा अर्थ बघा विद्यार्थी मित्रांनो, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. त्याच्यापैकी आपल्याला 4 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेला विचारले जातील. ते प्रत्येक एक प्रकार हा 5 गुणांसाठी, असे 4 प्रकार 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. म्हणून आपल्याला 80 पैकी 20 गुणांसाठी पहिला प्रश्न असेल आणि या प्रश्नाला मात्र औरचे प्रश्न असणार नाहीत, कारण हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. आता पुढे येऊया. पुढं आहे प्रश्न क्रमांक 2. प्रश्न दुसरा हा आपल्याला 2-2 गुणांसाठी एक प्रश्न हाताळायचा आहे. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये 2 भाग आहेत. अ आहे तो म्हणजे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करायची आहे. म्हणजे 2 भाग आहेत या प्रश्नामध्ये. या प्रश्नातला पहिला भाग आहे तो म्हणजे संकल्पना ओळखा. मग संकल्पना ओळखण्यासाठी 1 गुण आहे आणि ओळखलेली संकल्पना स्पष्ट करण्यासाठी दुसरा गुण आहे. असे 2 गुण या एका प्रश्नासाठी आहेत. असे प्रश्न दुसरा अ मध्ये एकूण 5 प्रश्न विचारले जातील. त्या 5 प्रश्नांपैकी आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी एका प्रश्नाला 2 गुण असे एकूण 6 गुणांसाठी हे प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवावे लागणार आहेत. आणि हे एकूण 5 प्रश्न विचारले जाणार असल्यामुळं आवरच्या प्रश्नासहित या प्रश्नाला 10 गुण आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला हाताळावा लागणार आहे. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये ब जे आहे ते आहे फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करा हा जो दुसऱ्या मधला ब आहे तो सुद्धा आपल्याला 2 गुणांसाठी आहे प्रत्येकी. म्हणजे प्रत्येक फरक आपल्याला 2 गुणांसाठी सोडवावा लागणार आहे. मग प्रत्येक फरक सोडवत असताना याही ठिकाणी आपल्याला एक नियम नीट लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे फरक स्पष्ट करत असताना जे फरकाचे मुद्दे आपण लिहिणार आहोत त्यातला पहिला मुद्दा हा व्याख्या आणि व्याख्याच असला पाहिजे. त्याच्यासाठी 1 गुण आहे. आणि फरकाचा इतर कोणताही मुद्दा जो विद्यार्थी सोडवणार आहात त्याच्यासाठी 1 गुण आहे. म्हणून व्याख्या लिहिणं मात्र अजिबात विसरता कामा नये किंवा ती संकल्पनेचा अर्थ पहिल्यांदा स्पष्ट झाला पाहिजे आणि नंतर फरकाचा कोणताही मुद्दा आपल्याला मांडता येणार आहे. त्यामुळं फरकामध्ये सुद्धा व्याख्येला 1 गुण आणि इतर कोणत्याही फरकाच्या मुद्द्याला दुसरा गुण असे 2 मुद्द्यांमध्ये फरक स्पष्ट केला तरीही 2 गुण आपणास मिळू शकणार आहेत. हे फरक 3 सोडवायचे आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्यासाठी 6 गुण आपणास मिळणार आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फरक स्पष्ट करा हा प्रश्न हाताळावा लागणार आहे. इथंही फरक 5 विचारले जाणार आहेत, त्याच्यापैकी 3 सोडवायचे आहेत. म्हणून आवरच्या प्रश्नासहित या फरकाला 10 गुण आहेत. विद्यार्थी मित्रांनो हा आहे दुसरा प्रश्न. त्यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो
हा प्रश्न मात्र सरळ सरळ आहे. काही प्रश्न आपणास दिलेले असतील, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सविस्तरपणे लिहायची आहेत. आता नवीन बदललेल्या मूल्यमापनामध्ये एक समाधानकारक बाब अशी आहे की अर्थशास्त्रामध्ये अनेक प्रश्न हे अनेक मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करावे लागतात. त्यावेळी नेमके किती मुद्दे लिहावे हे विद्यार्थ्यांना समजत नसे. उदाहरणार्थ, तुम्हाला उपयोगितेची वैशिष्ट्ये लिहा असा जर खालील प्रश्नांची उत्तरे लिहामध्ये प्रश्न विचारला तर नेमकं किती वैशिष्ट्ये लिहायला हवी हे मुलांना लक्षात येत नव्हतं. आता या ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलर सांगितलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो की नेमकी किती वैशिष्ट्ये लिहायची आहेत, किंवा नेमकी किती गृहीतके लिहायची आहेत, किंवा नेमकी किती अपवाद तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे. आणि हा प्रश्न 4 गुणांसाठी असल्यामुळं आपण याच्यासाठी 4 मुद्द्यांमध्येच तो प्रश्न स्पष्ट करता येणार आहे. ही एक जमेची बाब या प्रश्नाबद्दल सांगता येईल. हा प्रश्न आपल्याला एकूण यामध्ये 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यापैकी 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि त्याच्यासाठी मार्क्स किंवा गुण आहेत 12. त्यानंतर प्रश्न चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे खालील विधानाशी आपण सहमत आहात का सहमत नाही हे आपल्याला सांगायचं आहे. सहमत आहेत का सहमत नाही हे आपल्याला सांगायचं आहे. आणि जर सहमत असाल तर ते का आहेत ते स्पष्ट करायचं आहे, आणि जर सहमत नसाल तर का नाहीत ते सुद्धा स्पष्ट करायचं आहे. मग हे 5 विधान या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्या विधानाशी आपण सहमत आहात की नाही हे पहिल्यांदा सांगावं लागणार आहे आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. हा सुद्धा एक प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं सुद्धा एक विशेष सांगण्याची बाब अशी की जे विधान आपल्याला विचारलं जाणार आहे त्या विधानाचं उत्तर लिहिण्याची सुरुवातच आपल्याला मुळात या विधानाशी मी सहमत आहे किंवा या विधानाशी मी सहमत नाही हे विधान पहिलं वापरायचं आहे आणि नंतर कारण स्पष्ट करायचं आहे. जर ते विधान बरोबर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलर असं लिहायचं आहे की वरील विधानाशी मी सहमत आहे, आणि जर ते विधान अयोग्य असेल तर पर्टिक्युलर तुम्हाला लिहायचं आहे की वरील विधानाशी मी सहमत नाही. हे लिहिण्यासाठी आपणास 1 गुण राखीव ठेवण्यात आलेला आहे. हे जे 4 गुण आहेत या 4 गुणांपैकी 1 गुण आपण त्या विधानाशी सहमत आहात की नाहीत याच्यासाठी राखून ठेवलेला आहे. जर ते विधान योग्य असेल तर तुम्ही सहमत आहे असं लिहिलं तर त्याच्यासाठी 1 गुण असेल, आणि जर ते विधान अयोग्य असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही या विधानाशी मी सहमत नाही असं लिहिलं तर त्याच्यासाठी 1 गुण मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही खाली स्पष्टीकरण देणार आहात मुलांनो, त्या स्पष्टीकरणासाठी 3 गुण आहेत. म्हणजे या 4 गुणांचं विभाजन 1 अधिक 3 अशा पद्धतीनं ह्याचं विभाजन असेल, आणि ते 1 गुण हा आपण सहमत आहात का सहमत नाहीत याच्यासाठीच राखीव आहे. त्यामुळं हे लिहायला विसरू नका की वरील विधानाशी मी सहमत आहे किंवा वरील विधानाशी मी सहमत नाही. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला एकूण 3 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न 4 गुणांसाठी असे 12 गुण या प्रश्नामध्ये आपल्याला मिळणार आहेत. आणि आवरच्या प्रश्नांसहित हे 5 विधानं विचारले जाणार असल्यामुळं आवरच्या प्रश्नांसहित या प्रश्नाकडे बघितलं तर हा 20 गुणांचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला. आता आपण 5व्या प्रश्नाकडे वळूया. 5वा प्रश्न हा सुद्धा या नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये अंतर्भूत करण्यात आलेला एक नवीन प्रश्न आहे, परंतु खरंच हा प्रश्न सुद्धा विद्यार्थ्याचं योग्य मूल्यमापन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा प्रश्न आहे. आणि विद्यार्थ्याच्या बाजूने विचार केला तर विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीनं गुण मिळवता येण्यासाठी किंवा पैकीच्या पैकी गुण मिळवता येण्यासाठी सुद्धा हा प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. या प्रश्नामध्ये काय असणार आहे मुलांनो, आपण बघितलं आपल्या अर्थशास्त्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला तक्ते आहेत, उदाहरणं आहेत, आकृत्या आहेत. त्याच्यामुळं ही जे तक्ते आहेत, उदाहरणं आहेत, आकृत्या आहेत यांचा वापर करून हा प्रश्न विचारला जाणार आहे. खालील तक्ता, आकृती, उतारा
अभ्यासा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. काही वेळा एखादा उतारा किंवा एखादा परिच्छेद आपणास दिला जाईल. त्या परिच्छेदाच्या किंवा उतार्याच्या खाली 2 ते 3 प्रश्न विचारले जातील आणि त्या उतार्यावरून त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची आहेत. अशा पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. किंवा एखादा तक्ता दिला जाईल, त्या तक्त्यात काही बाबी स्पष्ट असतील, काही बाबी स्पष्ट करायच्या असतील. तो तक्ता पूर्ण करा किंवा त्या तक्त्यात वरून एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्या. अशा पद्धतीनं तुम्हाला 5वा प्रश्न विचारला जाणार आहे. याच्यामध्ये तक्ता येईल, आकृती येईल किंवा उतारा येईल आणि त्याच्यावरून त्याच्या खाली जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आणि हा प्रश्नसुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4 गुणांसाठी आहे. एक प्रश्न 4 गुणांसाठी असे 2 प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहेत. परीक्षेमध्ये विचारले किती जाणार आहेत? 3. त्या 3 पैकी 2 प्रश्न आपण सोडवणार आहोत 8 गुणांसाठी. आवर्सच्या सहित विचार केला तर 12 गुणांसाठी हा प्रश्न आहे. परंतु याही प्रश्नाच्या मूल्यमापनामध्ये ॲक्युरसी आलेली आहे किंवा वस्तुनिष्ठपणा आलेला आहे. त्याच्यामुळं समर्पक उत्तर मिळालं की समर्पक गुण मिळणार आहेत विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांचे गुण मिळविण्याची जी ही आहे मूल्यमापन आहे ते योग्य किंवा वस्तुनिष्ठ होणार आहे. त्यामुळं हा एक प्रश्न नव्यानं अंतर्भूत झालेला परंतु उत्कृष्टरित्या मूल्यमापन करता येण्यासारखा प्रश्न अंतर्भूत करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि शेवटी प्रश्न क्रमांक 6, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो, मी बऱ्याच वर्षापासून बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासतो आणि बऱ्याच वेळा बरेच वेगवेगळे अनुभव आत्तापर्यंत आलेले आहेत. सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नाचं जे उत्तर असतं त्या उत्तरामध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थी गोंधळलेले असतात. परंतु आता नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये त्या मुलानं त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं कसं लिहावं आणि त्याचं मूल्यमापन कसं व्हावं याचा सगळा क्रायटेरिया ठरलेला आहे. त्याच्यामुळं 8 गुणांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न आहे. जास्त गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न असल्यामुळं हा प्रश्न आपल्याला डिटेलमध्ये लिहावा लागतो किंवा याची उत्तरं आपल्याला सविस्तरपणे स्पष्ट करावी लागतात. या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 3 प्रश्न विचारले जातील. त्याच्यापैकी 2 प्रश्नांचे उत्तर आपण लिहिणार आहात. ते 8 गुणांसाठी 1 असे 16 गुणांसाठी 2 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेसाठी. आणि आवर्च्या गुणांचा विचार करता हा प्रश्न आपल्याला 24 गुणांसाठी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नांचं उत्तर लिहिताना सुद्धा त्याच्यामध्ये आता आपल्याला अगदी सविस्तरपणा आणायचा आहे आणि त्याच्यासाठी गुणांचंही तशा पद्धतीचं विभाजन नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये योग्य पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. एक उदाहरण तुम्हाला या प्रश्नाच्या बाबतीत देतो की उदाहरणार्थ तुम्हाला असं विचारलं की मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. अशा वेळेला काय व्हायचं, बऱ्याच वेळा विद्यार्थी मागणीच्या नियमाचे विधान लिहायचे आणि अपवाद जे आहेत ते प्रत्येक अपवाद मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचे. मग त्यावेळेला त्यांना योग्य पद्धतीनं गुण देता येत नसत. परंतु आता बदललेल्या मूल्यमापन पद्धतीनुसार आपल्याला असा जर प्रश्न विचारला मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा तर त्यावेळेला बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं लिहावं लागणार आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना पहिल्यांदा प्रस्तावना लिहावी लागणार आहे. दुसऱ्यांदा नियमाचं विधान लिहावं लागणार आहे. तिसऱ्यांदा उदाहरण द्यावं लागणार आहे, त्याचं स्पष्टीकरण करावं लागणार आहे. चौथ्यांदा त्या नियमाचे आकृती काढावी लागणार आहे, त्याचं स्पष्टीकरण करावं लागणार आहे. गृहीतं थोडक्यात स्पष्ट करावी लागणार आहेत आणि अपवाद मात्र मग सविस्तर स्पष्ट करावे लागणार आहेत. म्हणजे तो नियम पूर्णपणे आपल्याला मांडावा लागणार आहे आणि त्या प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र गुणाचं विभाजन करण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही प्रस्तावना केली 1 गुण त्याच्यासाठी दिला जाईल. नियमाचं विधान तुम्ही बरोबर लिहिलेलं आहे, मागणीच्या नियमाचं विधान बरोबर लिहिलेलं आहे, त्याच्यासाठी 2 गुण असतील. बघा प्रस्तावनेचा 1 गुण,
नियमाच्या विधानाचे 2 गुण, असे 3 गुण झाले. त्याच्यानंतर गृहीतकं तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करावी लागतील. या नियमाला ही गृहीतकं आहेत, कारण गृहीतकाशिवाय नियम स्पष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे नियमाची गृहीतकं विधानाच्या स्वरूपात तुम्हाला लिहायची. त्याच्यासाठी 1 गुण असणार आहे राखीव, म्हणजे तिथं 1 गुण झाला. त्यानंतर जे तुम्ही उदाहरण आणि आकृती काढणार आहात, त्या उदाहरण आणि आकृती व त्याचं स्पष्टीकरण याच्यासाठी 2 गुण असणार आहेत. अशा पद्धतीनं तुमच्या गुणांचं विभाजन होणार आहे आणि शेवटी मागणीच्या नियमाचे जे तुम्ही अपवाद लिहिणार आहात, त्या अपवादाला 2 गुण असणार आहेत. असं वर्गीकरण त्या सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नाचं करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं त्या मुद्द्याला गुण तुम्हाला दिले जाणार आहेत आणि त्याच्यामुळं गुण मिळविण्यासाठी पर्टिक्युलरनेस येते आणि ही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फायदेशीर ठरते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेतलं की अर्थशास्त्राच्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेचा आराखडा नेमका काय आहे आणि तुम्हाला हेही सांगतो की 3 तासाची जी अर्थशास्त्र विषयाची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका असणार आहे, ती एकूण 116 गुणांसाठी असणार आहे. एकूण जी प्रश्नपत्रिका आहे ती एकूण प्रश्नपत्रिका 116 गुणांसाठी आहे आणि 3 तासाच्या वेळेमध्ये आपल्याला 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि ती सोडविण्यासाठी या 6 प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाणार आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या प्रत्येक प्रश्नाचा नेमका आणि समर्पक अर्थ जाणून घेऊन त्या प्रश्नाला हाताळायचा आहे आणि योग्य पद्धतीनं आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे. या संपूर्ण प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यासाठी आणि योग्य पद्धतीनं त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.